महाकारुणिक सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी मी तीव्र अभिवादन करतो. बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र हा जो प्रदेश आहे या प्रदेशाचं नावच असं आहे की हा शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये एक समतेची विचारधारा वाहते आहे. बाणे साहेबांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. मी काही जास्त त्या इतिहासामध्ये खोलात जाणार नाही. थोड्याच काही गोष्टी सांगण्यासारखं मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा इतिहास इथल्या काही प्रस्थापितांनी गडद केला होता, नाहीसा केला होता. आणि तो इतिहास इंग्रज लेखक आहे ग्रँडफ नावाचा. हे इंग्रज ज्यावेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी भारतामध्ये काय नेमकी कोणते राजे होऊन गेले, काय इतिहास आहे तो इतिहास शोधून काढला. त्यातला एक इंग्रज लेखक ग्रँडफ नावाचा, त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला. तो इतिहास महात्मा फुलेंच्या वाचनात आला आणि महात्मा फुलेंच्या वाचनात आल्यानंतर त्या पुस्तकात असं लिहिलं होतं की रायगडावर कुठेतरी एक शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि आपला एक मराठ्यांचा एक राजा होऊन गेला म्हणून महात्मा फुले रायगडावर गेले. ती समाधी त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. झाडे झुडपे माती त्या समाधीवर बसली होती. ती साफ करण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले. महात्मा फुलेला शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी 3 दिवस लागले. आणि ज्यावेळेला ती समाधी सापडली त्यावेळेला त्यांनी ती समाधी खालून पाणी नेलं, ती समाधी धुतली आणि त्याच्यावर फुलं वाहिली आणि त्या समाधीला महात्मा फुले नतमस्तक झाले. एवढ्यावरच नाही, मुलांबरोबर थांबा आणि त्या समाधीला महात्मा फुले नतमस्तक झाले. त्यांनी त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला. 809 पानाचा पोवाडा आहे. त्या पोवाड्यामुळे शिवाजी महाराज जनतेला कळाले. एवढंच नाही तर भारतातली पहिली शिवाजी महाराजांची जयंती महात्मा फुलेंनी केली. त्याच्या आधी कोणीही जयंती केलेली नव्हती. म्हणजे महात्मा फुलेमुळे शिवाजी महाराज आमच्या समोर आले. महात्मा फुलेमुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या समोर आला. नाहीतर इथल्या प्रस्थापितांनी शिवाजी महाराजांचा इतिहास घडत केला होता. पुण्यामध्ये आपण भांबुडाला जर गेलो, एक कॉलेज आहे शिवाजीनगरला, तिथं पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. त्या पुतळ्याला पुण्यातल्या लोकांनी फार मोठा विरोध केला. हा इतिहास आहे. पुण्यातल्या लोकांनी, विशेषतः प्रस्थापित लोकांनी विरोध केला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला. आणि मग त्या कॉलेजमध्ये तो पहिला पुतळा शिवाजी महाराजांचा बसला. त्याच्यानंतर अनेक पुतळे झाले. काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेला गुरु मानलं आणि महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं. आणि म्हणून हा इतिहास, बहुजन समाजाचा इतिहास, आमच्या महापुरुषांचा इतिहास असा आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर आम्हाला असं सांगतात काही लोक, केवळ मुसलमानांसोबत लढाई केली, केवळ मुसलमानांसोबत. म्हणजे शिवाजी महाराजांचा क्रूर इतिहास आमच्या समोर मांडला जातो. खरं तर
शिवाजी महाराजांवर. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कितीतरी मुसलमान होते. मग मुसलमानांचे विरोधात लढाई असतात, मग त्यांनी आपल्या सैन्यामध्ये मुसलमान का घेतले? दौलत खान नावाचा एक आरमाराचा प्रमुख, शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान नावाचा एक मुसलमान होता. काजी हैदर हा शिवाजी महाराजांचा गुप्त खजाना सांभाळायचा, काजी हैदर नावाचा. असे कितीतरी मुसलमान शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होते. आणि मग आपल्याला असं कसं म्हणता येईल की शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात होते? उलटे आमचे जे काही राजे, मराठी राजे, चंद्रराव मोरे, काही निंबाळकर, काही मोहिते नाव आहे, तिथे ते शिवाजी महाराजांच्या विरोधात लढत होते. मग शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण आहे? आम्हाला शिकवलं तर मुसलमान आहे, पण खरे इतिहासामध्ये हे शत्रू आहे. म्हणून हा शिवाजी महाराजांचा इतिहास आपण खरा शोधला पाहिजे आणि तो जनतेसमोर मांडला पाहिजे. तो इतिहास आमच्या बाळासाहेबांनी आपल्यासमोर मांडला. मी महात्मा फुलेंचा इतिहास आपल्यासमोर थोडक्यात ठेवणार आहे. तर महात्मा फुले त्यांच्या वडिलांचा फुलांचा व्यवसाय होता आणि पुण्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे महात्मा फुले, सगळ्यात श्रीमंत माणूस. त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी होती ती महात्मा फुलेंची. तुम्ही जर कधी येरवड्याला गेला आणि बर्ड गार्डनचा पूल जर पाहिला, जुना पूल, तर तो महात्मा फुलेच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बांधलेला पूल आहे. त्याची त्यांनी मुदत दिली होती की हा 100 वर्षाच्या आत याला पाडून टाकावं. आज 100 वर्षाच्या वर झाले, आजही तो जसाच्या तसाच आहे. म्हणजे महात्मा फुलेची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी किती उत्कृष्ट प्रतीचं काम करत होती याचं एक उदाहरण आहे. आता तर बरेचसे आम्ही बघतो राजस्थानमध्ये, MP मध्ये, UP मध्ये, बिहारमध्ये बरेचसे पूल एका वर्षातच पडलेले आहेत. म्हणजे महात्मा फुलेंचं जे कार्य आहे, घरात श्रीमंत होते, त्यांच्या वडिलांचा फुलांचा व्यवसाय होता, गर्भ श्रीमंत होते. आणि मग ते चळवळीकडे वळले कसे, हा महत्वाचा विषय आहे. मी कोणत्याही धर्मावर टीका करणार नाही, कोणत्याही देवादिवावर टीका करणार नाही, परंतु इतिहास सांगताना मला काही गोष्टी सांगाव्या लागणार. महात्मा फुलेंचे वडील, त्यांचा महात्मा फुलेंचा मित्र होता, ब्राह्मण मित्र. त्याच्या एका वर्गात ते शिकायचे आणि त्याचं लग्न होतं ब्राह्मण मित्राचं. त्या लग्नामध्ये ब्राह्मण मित्रांनी सांगितलं की तुम्हाला मित्र लग्नाला आला पाहिजे. आणि मग वरात निघाली. त्या वरातीसोबत महात्मा फुले घरचे श्रीमंत होते. त्यांनी पेहराव केला श्रीमंतासारखा एकदम. आणि त्या ब्राह्मणांच्या वरातीत महात्मा फुले चालले. काही लोकांच्या लक्षात आलं की महात्मा फुले एक माळी माणूस आहे, एक शूद्र माणूस आहे. आमच्या ब्राह्मणांच्या वरातीमध्ये चाललेला आहे, आमच्या वरातीला विटाळ झालेला आहे. मी कोणा टीका करत नाही, जी त्याचं तेवढं सांगतो. कोणाच्या भावना दुखत असतील तर मला माफ करा. आमच्या वरातीला विटाळ झालेला, आम्ही वरात बाटली म्हणून महात्मा फुलेला लाता बुक्या मारून त्या वरातीतून हाकलून जाऊ. पुण्यामधली घटना आहे. महात्मा फुले एका झाडाखाली गेल्याने रडत बसले. महात्मा फुले विचार करतात, अरे मला जर कापलं तर माझं रक्त लाल आहे, त्यांना कापलं तर त्यांचं रक्त लाल आहे, मला सुद्धा 2 डोळे, 2 हात, 2 पाय आहेत, त्यांना सुद्धा सारखेच अवयव आहेत, तरी मी शूद्र कसा काय? त्यांनी एक पुस्तक वाचलं होतं, ह्युमन राईट्स. थॉमस पेन नावाचा लेखक आहे, इंग्रज लेखक. त्यानं ह्युमन राईट्स नावाचं पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक महात्मा फुलेनं वाचलं होतं. महात्मा फुलेला इंग्रजी चांगल्या पद्धतीचं येत होती, इंग्रजीमध्ये ते शिकले होते. आणि मग ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळलं की मानवी मूल्य नेमकं काय आहे. आणि मग मानवी मूल्य महात्मा फुलेला कळालं की आपण काय आहोत आणि मग शूद्र कसं काय. तर काही लोकांनी हा एक खोटा इतिहास लिहिला आणि खोटा इतिहास लिहिल्यानंतर काही लोकांना गुलाम दाखवलं आणि काही लोकांना श्रेष्ठ दाखवलं. हा खोटा इतिहास आहे, हा खरा इतिहास नाही. मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, काही अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाली. काही अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी निर्माण झाल्यावर पृथ्वीवर जीवजंतू नव्हते. मग आमची निर्मिती कशातून झाली? आमची निर्मिती माकडापासून झाली. सुरुवातीला माकड निर्माण झाले, त्या माकडापासून आमची निर्मिती झालेली आहे, असं जगातले सगळे इतिहासकार पृथ्वीचा इतिहास सांगताना सांगतात. जगातले म्हणजे आमचा जो निर्माता आहे तो कोण आहे? आदी मानव म्हणजे माकड हा आमचा निर्माता आहे, हा आमचा पूर्वीचा पुरुष हे आहे. आणि मग महात्मा फुले असं म्हणतात की अशी
त्या दिशेनं पाहिलं की काय लोक हसताय. तर ज्यांच्या गळामध्ये मातीचं मडकं आहे बांधलेलं, पाठीमागे झाडू लटकवलेले आहेत आणि अंगावर कपडा नाही आहे, केवळ एक काळा धागा गळ्यामध्ये आहे आणि हातामध्ये आहे, आणि ते लोक महात्मा हसताय. महात्मा आश्चर्य वाटलं की मला केवळ या लोकांनी शूद्र म्हणलं आणि लाथा बोक्या म्हणून हाकलून लावलं, त्याचा इतका भयंकर अपमान वाटला आणि म्हणून मी रडत बसतो. या लोकांचा किती अपमान आहे की ज्यांच्या गळ्यामध्ये गाडगाची पाठीमागे झाडू बांधलेले. कोण आहे ते लोक? यांच्या गळ्यामध्ये मातीचं मडकं का बांधलेलं आहे? यांच्या पाठीमागे झाडाच्या फांदी किंवा झाडू का बांधलेला आहे? तर त्यांना जर थुंकी आली तर थुंकी म्हणजे रस्त्यावर थुंकायचं नाही. कुठं थुंकायचं? ते गळ्यात जे मडकं बांधलं त्याच्यात थुंकायचं. त्यांच्या पावलाची निशाणं या जमिनीला लागली तरी त्या पावलाच्या निशाणाला आमचा विचार होऊ शकतो, म्हणून ते निशाणं मिटावेत म्हणून पाठीमागे झाडाच्या फांद्या किंवा झाडू बांधलेला आहे, जेणेकरून फरफट गेल्यानंतर निशाणं मिटून जातात. म्हणजे माणसासारखा माणूस ज्याचं मानवी मूल्य आहे, जगानं स्वीकारलेलं आहे मानवी मूल्य, त्याला या देशामध्ये गुलामासारखं जीवन जगायला लावलं. आणि म्हणून महात्मा फुले असं म्हणतात की या लोकांचा किती भयंकर अपमान आहे. मग हे लोक विद्रोह का करत? हे लोक बंड का करत नाही? आणि म्हणून महात्मा फुले असं म्हणतात यांना हजारो वर्षापासून शिक्षण नाही आणि म्हणून हे बंड करत नाही. शिक्षणच नाही, हजारो वर्षापासून शिक्षण नाकारलं. शिक्षण नाकारल्यामुळे माणूस म्हणजे काय चीज आहे, मानवी मूल्य म्हणजे काय चीज आहे, स्वाभिमान म्हणजे काय चीज आहे त्यांना माहिती नाहीये आणि म्हणून हे गुलामगिरी सारखं वापरतात. म्हणून महात्मा फुलेंनी काय केलं की एक कविता केली. काय कविता? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र टचले, इतके अनर्थ आहे का विद्येने गेले. म्हणजे हजारो वर्षापासून आम्हाला शिक्षणच नाही आहे आणि शिक्षण नसल्यामुळे आम्हाला गुलामगिरीसारखं जीवन आमच्या वाट्याला आलेलं आहे, गुलामगिरीसारखं. आणि मग त्यांनी 1848 ला पहिली मुलींची शाळा सुरू केली. 1848 ला बहुजन समाजातल्या कुठल्याही मुलीला शिक्षण नव्हतं. काही लोक काय म्हणायचे, मुलींनी जर शिकायला लागलं, अबकड काढायला लागलं तर ते अबकड काढलं की त्याच्या अळ्या होऊन तिच्या नवऱ्याच्या ताटात पडते, म्हणजे पाप घडेल. मग त्यांनी शिकायचं नाही, म्हणजे अबकड काढलं तर ते अळ्या होतात आणि ते कुठं पडणार? नवऱ्याच्या ताटात पडतात. म्हणून तिने शिकायचंच नाही. मला सांगा, इथल्या ज्या महिला बसलेल्या सगळ्या शिकलेल्या आहेत, असं कधी होते का? म्हणजे काय आम्हाला जाणीवपूर्वक गुलाम ठेवण्याचं षड्यंत्र या देशामध्ये तयार झालेलं आहे, जाणीवपूर्वक षड्यंत्र. म्हणजे महिलांनी कधी शिकायचंच नाही. महिलांनी कायम गुलामगिरीसारखं वागायचं, गुलाम, नवऱ्याचा गुलाम म्हणून महिलांनी वागायचं. पण तू पहिलं स्वातंत्र्य कोण दिलं? महात्मा फुलेनं या देशातल्या महिलांना पहिलं स्वातंत्र्य दिलं. महिलांना शिकायला त्यांच्याकडे दुसरी शिक्षिका नव्हती. स्वतःच्या पत्नीला घरी शिकवलं आणि घरी शिकून मग तिला त्या शाळेची शिक्षिका बनवली. आणि दुसरी एक मुलगी होती मुस्लिम समाजाची, फातिमा शेख नावाची, ती त्यांच्यासोबत जायची आणि शाळेमध्ये ते शिक्षण द्यायचे. म्हणजे आम्हाला शिक्षण देणारी पहिली शिक्षिका कोण आहे? सावित्रीबाई फुले. म्हणजे विद्येची देवता कोण आहे? सावित्रीबाई फुले विद्येची देवता आहे. तिचा फोटो आमच्या घरात लागला पाहिजे, त्या फोटोची आम्ही पूजा केली पाहिजे. सावित्रीबाई फुले आमची खरी विद्येची देवता ती आहे. आणि त्या शाळा सुरू झाल्या. काही लोकांचं मात्र भडकलं की आम्ही हजारो वर्षापासून या लोकांना शिक्षण नाकारतो आणि महात्मा फुलेंनी या महिलांना आणि 1851 साली अस्पृश्यांना शाळा सुरू केल्या. त्यांचं मात्र भडकलं. मात्र भडकल्यानंतर महात्मा फुलेच्या वडिलाला बोलून घेतलं, घरी सांगितलं तुमचा मुलगा धर्मविरोधी काम करतो. स्त्रियांना शिकवणं धर्मशास्त्रामध्ये नाहीये, अस्पृश्यांना शिकवणं धर्मशास्त्रामध्ये नाहीये. म्हणजे तुमचा मुलगा धर्मशास्त्राच्या विरोधात काम करतो, याचं फार मोठं पाप लागेल आणि त्या पापापुढे तुमच्या 7 पिढ्या नरकात जातील. महात्मा फुलेचे वडील बिचारे भोळे होते, सारे भोळे. घरी आले, बाबा ज्योतिबा, अरे हे काम तू सोडून दे, हे आपलं काम नाही आहे. अरे फार मोठं पाप घडेल, आपल्या 7 पिढ्या नरकात जातील, तू सोडून दे. ज्योतिबा काय म्हणतात आपल्या वडिलांना, काहीही झालं तरी चालेल, जे काम मी हातात घेतलं आहे ते काम मी कदापि सोडणार नाही. जे महापुरुष असतात आपल्या विचारावर एक निष्ठ असतात की मेलो तरी चालेल, पण या देशाच्या बहुजन समाजाला हजारो वर्षापासून शिक्षण नाकारलं, त्यांना शिक्षित केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आज
मुली होत्या पहिल्या शाळेत. त्याच्यानंतर 18 मुली झाल्या, नंतर 24 झाल्या आणि जवळजवळ पुण्यामध्ये 18 शाळा महात्मा फुलेंनी सुरू केल्या. 18 शाळा. आणि मग काही लोकांना असं वाटलं अरे महात्मा फुलेच्या वडिलांना आपण बोलवून घेतलं, तो वार फुकट गेला. आणि मग काय केलं महात्मा फुलेला, आता मारूनच टाकायचं. मारून टाका म्हणून काही लोक महात्मा फुलेच्या घरी पाठवले मारायला. त्या लोकांच्या हातामध्ये त्या फरशा कोरडी जुन्या. रात्री 12 वाजले, दारावर टक्कर झाली. आवाज कमी करा. दारावर टक्कर झाली आणि मग दार उघडलं महात्मा फुलेंनी. असे भल्ले मोठे उंच पैलवान टाईप हातात फरशा कोरडा घेऊन महात्मा फुलेला म्हणले. महात्मा फुले म्हणले बाबा काय आहे रे? ते लोक म्हणले तुम्हाला आम्हाला मारायचं आहे. का मारायचं आहे? तुम्हाला तुमच्या मरणाची आम्ही सुपारी घेतलेली आहे. महात्मा फुले म्हणले माझ्या मरणाची तुम्ही सुपारी घेतलेली आहे, तुम्हाला पैसे मिळणारे आहे, तुमचे मुलं बाळ 4 दिवस सुखानं खाणार आहे आणि याचं पुण्य मला लागणार आहे. मला खुशाल तुम्ही मारा, मला तुम्ही खुशाल मारा, कारण की माझ्या मरणामुळे तुम्हाला 4 पैसे मिळतील आणि तुमचे मुलं बाळ सुखानं खातील. परंतु एक काम करा म्हटलं, मी मेल्यानंतर माझ्या शाळा बंद पडतील आणि ते शाळा मी कोणासाठी काढलेलं आहे? तुमच्याच मुलासाठी काढलेलं आहे. उद्या तुमची मुलं हेच कामं करू नयेत म्हणून मी त्यांच्यासाठी शाळा काढल्या. तुम्हाला वाटतं का तुमची मुलं गुन्हेगार बनली पाहिजे? ते म्हणले नाही. मग हे तुमच्या विरोधात काम करतो का तुमच्या भल्यासाठी काम करतो? त्यांनी हातात त्या फरशा कोरडे फेकून दिल्या. महात्मा फुलेच्या पायावर लोळून घेतली की आम्ही एका देव माणसाला मारणार होतो. आणि त्या काळामध्ये आपण पाहिलं की सावित्रीबाई फुलेवर शेण मारायचे, दगड मारायचे. तर हे लोक नंतर त्यांना संरक्षण द्यायचे. त्याच्यामध्ये एक मातंग समाजाचा महात्मा फुले की ज्याला आपलं गुरु मानतात, ज्याने दांडपट्टा शिकवला होता, ते त्यांना संरक्षण द्यायचे. म्हणजे शिक्षण हे जो भाग आहे, हे भाग लोकांनी घेऊच नाही. आणि शिक्षणानं जगाचा उद्धार होतो. आणि ज्या जगामध्ये शिक्षण मिळालेलं आहे त्या जगामध्ये आज प्रगत देश आहे. फक्त आपला देश सगळ्यात मागे आहे. हंटर कमिशन आलं भारतामध्ये इंग्रजांचं. हंटर कमिशनला महात्मा फुलेंनी निवेदन दिलं की या देशातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त शाळा काढा, जास्तीत जास्त शाळांना तुम्ही पैसा उपलब्ध करून द्या, सुशिक्षित तसा विशिक्षक वर्ग नेमा, काही ज्या भागात शाळा नाही त्याचा सर्वे करा, तिथे शाळा काढा, असं त्या हंटर कमिशनला निवेदन दिलं. आणि मग इंग्रजांनी त्या काळामध्ये महात्मा फुलेच्या सांगण्यावरून बरंचसं काम केलेलं आहे. म्हणून महात्मा फुले काय म्हणतात? महात्मा फुले म्हणतात, मी नाही म्हणत की इंग्रज आले म्हणून आमचा फायदा झाला की आम्हाला शिक्षण तरी मिळालं. जर इंग्रज आले नसते तर आजही आम्ही गुलामच राहिलो असतो. म्हणजे महात्मा फुले शिकले नसते तर आम्ही शिकलो नसतो. महात्मा फुले शिकले नसते तर बाबासाहेब शिकले नसते, आणि बाबासाहेब शिकले नसते तर मला वाटते आज ही जनता बाबासाहेबांची जयंती करायला बसली नसती. महात्मा फुलेंनी शिक्षण निर्माण केलं म्हणून हा समाज शिकू शकतो. आणि मग महात्मा फुलेंनी त्या शाळा सुरू केल्या. आणि शाळा सुरू केल्यानंतर हंटर कमिशनने जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये महात्मा फुले म्हणतात की 6 ते 14 वर्षाच्या खालील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. हंटर कमिशनच्या निवेदनामध्ये महात्मा फुले म्हणतात 6 ते 14 वर्षाच्या खालील मुलं जे आहेत त्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. संविधानामध्ये हेच कलम टाकलं बाबासाहेबांनी. महात्मा फुलेला आपलं गुरु मानलं आणि हेच कलम टाकलं 6 ते 14 वर्षाच्या खालील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. काय खरंच मोफत आणि सक्तीचं आहे का? माझ्या मुलांनी सांगितलं, परवाला माझ्या नातवाला ऍडमिशन घ्यायला गेलो म्हणे एका शाळेमध्ये, ज्युनियर केजीला 1 लाख डोनेशन मागितलं. ज्युनियर केजीला 1 लाख. आणि महात्मा फुले म्हणतात की 6 ते 14 वर्षाच्या खालील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. परंतु यांनी काय केलं? शिक्षणाचं बाजारीकरण केलं. आणि बाजारीकरण एवढं केलं, तुमच्याकडे पैसा असेल तर शिका, नाहीतर काय तुला. शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये एक फतवा काढला होता. काय? शाहू महाराजांनी की जे पालक आपल्या मुलाला शाळेत आणणार नाहीत त्या पालकांना 1 रुपया दंड असेल. हे कधी? 1920 साली. म्हणजे 1920 साली. म्हणजे
आज 100 वर्षापूर्वीची घटना आहे की जे पालक आपल्या मुलांना शाळेत आणत नाहीत त्यांना 1 रुपया दंड. 1920 साली 1 रुपयाची किंमत काय होती? 1 रुपयामध्ये महिन्याभराचा किराणा मिळायचा, 1 महिन्याचा किराणा मिळायचा. आणि तो दंड शाहू महाराजांनी आपल्या राज्यात लावला. म्हणजे त्या काळामध्ये शिक्षण किती महत्वाचं होतं. आणि आमच्या महापुरुषांनी शाहू महाराज असो, शिवाजी महाराज असो आणि महात्मा फुले असो, बाबासाहेब आंबेडकर असो, शिक्षणावर जास्तीत जास्त भर दिला होता. आणि म्हणून महात्मा फुले सारख्या माणसानं आज बाबासाहेबांसारख्या माणसाने महात्मा फुलेला आपलं गुरु मानलेलं आहे. आणि शिक्षण फार महत्वाचं आहे. महात्मा फुलेंचं लग्न झालं होतं सावित्रीबाई सोबत, पण त्यांना मुलबाळ नव्हतं. सावित्रीबाईंना काही महिला टोमणे मारायचे की तुला मुलबाळ नाही. त्यावेळेला सावित्रीबाई घरी यायची आणि आपल्या नवऱ्याला म्हणायची की तुम्ही एखादं दुसरं लग्न करा. महात्मा फुले म्हणायचे कशाला दुसरं लग्न करा? अहो म्हणले आपल्याला मुलगा नाहीये, मग एखादा वंशाचा दिवा नको का? त्यावेळेला महात्मा फुले काय म्हणायचे? अगं सावित्री तुला माहित नाहीये, जे काम अजून आपण करतो आहोत, जे काम अजून हातात घेतलेलं आहे, त्या कामाचे परिणाम तुला माहिती नाही 100 वर्षानंतर काय होईल. पण मला मात्र स्पष्ट दिसतंय की एक तू वंशाचा देव मागतो, एकच नाही आपले हजारो वंशाचे देव निर्माण होतील आणि ते आपला वंश. आज काय हे आमचे हजारो वंशाचे दिवेच आहेत ना. महात्मा फुलेची जयंती या चौहली गावात आम्ही करतो म्हणजे हे आमच्या वंशाचे दिवे आहेत. म्हणजे महात्मा फुलेला 100 वर्ष आधीच भाकीत कळलं होतं की याचे परिणाम काय होणार आहे. म्हणून महात्मा फुले सारख्या माणसाला बाबासाहेबांनी आपलं गुरु मानलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं? उच्च शिक्षणावर भर दिला. उच्च शिक्षण. बाबासाहेब 1908 साली मॅट्रिक पास झाले. 1909 साली त्यांनी मुंबईच्या एज्युकेशन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. मुंबईचं एज्युकेशन कॉलेज म्हणजे श्रीमंताचं कॉलेज, गरीबाचं नाही. तिथं गरीब शिकत नव्हते, सगळे श्रीमंताची मुलं असायची. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी ऍडमिशन घेतलं. त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग बाबासाहेबांचे गुरु केळुसकर हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड मुंबईत आले होते. आणि मग मुंबईत आल्यानंतर केळुसकर गुरुजी बाबासाहेबांना घेऊन त्यांच्याकडे गेले की हा मुलगा हुशार आहे, पण गरिबी परिस्थिती असल्यामुळे शिकू शकत नाही, तर आपल्या संस्थानामार्फत त्याला स्कॉलरशिप द्या. त्यावेळेला महिन्याला 25 रुपये स्कॉलरशिप शाहू महाराज त्या सयाजीराव गायकवाडांनी दिली होती. आणि मग 1912 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BA परीक्षा पास झाले. एज्युकेशन कॉलेज मधून BA परीक्षा पास झाले. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हा विषय घेऊन. आणि नंतर त्यांना उच्च शिक्षणाची इतकी अभिलाषा होती की मला याच्यापेक्षा अजून शिकायचं आहे. त्यांचे वडील आमचे वडील म्हणायचे बाबा माझ्याकडे पैसा नाही रे, कसं शिक्षण. तर पुन्हा केळुसकर गुरुजी घेऊन त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांकडे गेले. आणि मग त्या काळात सयाजीराव गायकवाडांनी त्यांना 11.5 पाऊंड, म्हणजे त्यांना परदेशात जायचंय तर 11.5 पाऊंड स्कॉलरशिप त्यांनी सँक्शन केली. महिन्याला 11.5 पाऊंड. आणि महिन्याला 11.5 पाऊंड स्कॉलरशिप त्यांनी घेतली. आणि ते म्हणजे अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरात गेले. आणि कोलंबिया विद्यापीठ हे जागतिक विद्यापीठ आहे. जागतिक लेवलचं जिथे जगाचे लोक तिथे शिकायला येतात, सगळे श्रीमंताची मुलं असतात. त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. त्या कोलंबिया विद्यापीठात ऍडमिशन घेणारा भारतातला पहिला विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे ऍडमिशन घेतलं. आणि स्कॉलरशिप किती मिळायची? 11.5 पाऊंड. रोजचा खर्च किती होता? 1 पाऊंड. 11.5 पाऊंड स्कॉलरशिप महिन्याची. रोजचा खर्च 1 पाऊंड. किती दिवस स्कॉलरशिप होणार? 11.5 दिवस किंवा 12 दिवस जास्तीत जास्त. मग पुढचे दिवस काय करायचे? पुढचे दिवस बाबासाहेब चक्क उपाशी राहून अर्धी आपलं अर्ध पोट भरून पैसा कसा वाचवायचा आणि पैसा वाचवल्यानंतर शिक्षण कसं घ्यायचं, त्यांनी 1913 ते 1916 3 वर्ष अर्ध पोटी राहून शिक्षण घेतलं. अर्ध पोटी राहून 18 तास अभ्यास करायचे. त्यांच्या रूम मध्ये असणारेकर नावाचा एक व्यक्ती होता. त्यावेळेला तो बाबासाहेबांना म्हणायचे, बाबासाहेब तुम्ही एवढे कसं काय जागता हो, रात्रभर जागता आणि पोटाला खात नाही. त्यावेळेला बाबासाहेब त्यांना काय म्हणायचे, एक तर माझ्याकडे 3 वर्षामध्ये मला हे उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परत जायचं आणि माझ्याकडे एक तर पैसा नाही, माझ्याकडे एक तर खायला पैसा नाही आणि 3 वर्षामध्ये मला परत जायचं म्हणजे एक तर माझ्याकडे वेळ नाही, खायला पैसा सुद्धा नाही आणि माझ्याकडे वेळ नाही. म्हणून 18 तास अभ्यास करतो आणि 18 तास अभ्यास करून जास्तीत जास्त डिग्र्या कशा मिळवायच्या ते मी बघतो आणि भारतात पैसा जायचं मी बघतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी MA अर्थशास्त्रामध्ये MA ची पदवी
आणि जागतिक अर्थतज्ञ म्हणून बाबासाहेबांचं नाव आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं, पीएचडी केली तिथं त्याच ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये पीएचडी घेणारा माणूस म्हणजे सगळ्यात मोठा माणूस असू शकतो. आणि पीएचडी करायला त्याला आज किती वर्ष लागतात, 5-5, 7-7 वर्ष लागतात पीएचडी करायला. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पीएचडी केली. 2 वर्ष 3 महिने 18 तास अभ्यास करायचे. आणि पीएचडी केल्यानंतर बाबासाहेबांना ते पीएचडी ही पदवी प्रदान केली. त्यावेळेला आशिया खंडातून एकमेव पीएचडी घेणारा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आशिया खंडातून, भारतातून नाहीये, आशिया खंडातून एकमेव पीएचडी घेणारा बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे बाबासाहेब किती महान होते, किती विद्वान होते याच्यानं आपल्याला कल्पना आहे. परंतु आमच्या पुढे काय आहे, एवढे मोठे बाबासाहेब विद्वान की जागतिक लेवलला बाबासाहेबांना लोक मानतात आणि आमच्या भारतामध्ये नाही, हे दलितांचेच नेते. जयंती करायचं तर दलितांचीच करायची. परंतु या सोसायटीचा मी आभार व्यक्त करतो की पूर्ण सोसायटीच्या ग्रामस्थांकडून आज बाबासाहेबांची महात्मा आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे पीएचडी केली. आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब लंडनला आले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी ऍडमिशन घेतलं. तिथं बाबासाहेबांना अर्थशास्त्रामध्ये एमएससी करायचं होतं. आणि ऍडमिशन घेतलं, आता एमएससी करायची, तेवढ्यात बडोद्यावरून पत्र आलं की तुमची स्कॉलरशिपची मुदत संपली, भारतात परत या. बाबासाहेब भारतात परत आले, प्रायव्हेट एक खासगी नोकरी केली, पैसा जमवला आणि 1920 साली पुन्हा इंग्लंडला आले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांनी ऍडमिशन घेतली. कशासाठी, अर्थशास्त्रामध्ये एमएससी करण्यासाठी. मास्टर ऑफ सायन्स, अर्थशास्त्रामध्ये मास्टर ऑफ सायन्स हा काही लोकांनीच पदव्या घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी इंग्लंडच्या ग्रेजिन या संस्थेमध्ये सुद्धा ऍडमिशन घेतली. म्हणजे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी ऍडमिशन घेतली. आणि त्या काळामध्ये ग्रेजिन या संस्थेने त्यांना बॅरिस्टर ऍट लॉ, भारताचा पहिला बॅरिस्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ग्रेजिन या संस्थेत. आणि मग त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांना मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. आणि मग बाबासाहेबांनी शेवटचा आणि महत्वाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्रूफ. प्रॉब्लेम ऑफ प्रूफ, इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन. हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, तो सादर केला. त्याच्यावर इंग्रजांनी काही आक्षेप घेतला की हा तुम्ही पुन्हा लिहा. का आक्षेप घेतला, तर बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे की हे जे इंग्रज लोक भारतामध्ये येतात, आमच्या नागरिकांकडून टॅक्स गोळा करतात, तो टॅक्स हे इंग्लंडमध्ये येतात आणि त्यांच्या देशावर खर्च करतात. हे परखड विचार बाबासाहेबांनी त्याच्यात मांडलेला आहे. याच्या आधी कोणत्याही मांडलेलं नाही. हे परखड विचार. आणि ज्या देशामध्ये बाबासाहेब शिक्षण घेतात त्याच्या विरोधामध्ये लिहिणारा म्हणजे एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परखड विचार मांडले. बाबासाहेब म्हणले ठीक आहे, बाबासाहेबांनी केवळ हेडिंग बदललं आणि प्रॉब्लेम त्यांच्या समोर मांडला. आणि मग बाबासाहेबांना सगळ्यात मोठी पदवी दिली, सगळ्यात मोठी डिग्री आहे डॉक्टर ऑफ सायन्स. डॉक्टर ऑफ सायन्स DSc ही पदवी भारताच्या कोणाकडेच नाही आहे, आजही नाही आहे. K.R. नारायण हे जे आपले काही गहे होते राष्ट्रपती, त्यांनी नंतर मिळवली डॉक्टर ऑफ सायन्स. म्हणजे भारतातल्या 2च व्यक्तीकडे डिग्री आहे डॉक्टर ऑफ सायन्स. म्हणजे बाबासाहेब किती महान होते याच्यावर दिसते, किती विद्वान होते, किती महान होते. बाबासाहेबांचे मेरिट आपण याच्यावर बघू शकतो की किती मोठं मेरिट होतं बाबासाहेबांचं. आणि भारतामध्ये काय होते, दलितांचे नेते, त्यांनी आमच्यासाठी काही नाही केलं, ते त्यांच्यासाठीच केलं. ते सवलती त्यांना दिल्या, आम्हाला काय केलं. अरे संविधान वाचताना आम्हाला कळेल की या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये काही हक्क दिला. प्रत्येक नागरिकासाठी, प्रत्येक नागरिक, प्रत्येक स्त्रिया, प्रत्येक मुली, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दिली. आणि मग बाबासाहेब ते डिग्री घेऊन भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये आल्यानंतर भारतामध्ये बाबासाहेबांचा मोठा सत्कार केला. आणि सत्काराला कोण पुढे गेलं, कोल्हापूरचे शाहू महाराज बाबासाहेबांच्या घरी आले. एवढा मोठा राजा बाबासाहेब गरब साडीमध्ये राहायचे, त्या चाळीत आले आणि बाबासाहेबांचा सत्कार केला. की एवढा मोठा माणूस की ज्याने परदेशात एवढ्या मोठ्या डिग्री आणल्या आणि त्यांनी त्यांचा सत्कार केला. म्हणजे कोल्हापूरच्या शाहू महाराजांना कळलं की बाबासाहेब किती महान आहे. आमच्या आजही लोकांना कळते बाबासाहेब म्हणजे काय. एखादं पुस्तक तरी आपण वाचतो का बाबासाहेब म्हणजे नेमकं काय, एखादी पुस्तक आपण वाचत नाही. वाचलं पाहिजे, वाचलं तर तुम्हाला कळेल ना की बाबासाहेब काय चीज आहे का. नाही वाचलं तर कळणार नाही, नाही वाचलं तर कळणार नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर राजकारणामध्ये प्रवेश घेतला. 1928 साली बॉम्बे कॉन्सिल मध्ये बाबासाहेबांची निवड झाली. आणि बॉम्बे कॉन्सिल मध्ये निवड झाल्यानंतर बाबासाहेबांनी अनेक कामं केली. 1942 साली, 1936 साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 37 साली निवडणुका झाल्या.
त्या निवडणुकामध्ये बाबासाहेबांचे 15 लोक निवडून आले बॉम्बे कमिशनमध्ये, म्हणजे मुंबईच्या विधिमंडळामध्ये 15 आमदार त्या काळात निवडून आले. आणि ह्या 15 आमदारांनी जवळजवळ त्या काळात जे काम केलं ते फार अप्रतिम असं काम होतं. एकही माणूस कुठला नाही. त्या काळात काँग्रेसने खूप प्रयत्न केले फोडण्यासाठी, पण त्यातला एकही माणूस कुठला सगळे एकनिष्ठ होते. आणि 1942 साली इंग्रज राजधानी बाबासाहेबांकडे मजूर खातं दिलं आणि मजूर मंत्री बाबासाहेब झाले 1942 साली. आणि मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय काम केलं? स्वतःच्या जातीसाठी नाही केलं बाबासाहेबांनी, तर या देशामध्ये जे कामगार लोक आहेत, सगळेच कामगार, सगळ्या जाती धर्माचे कामगार, एमआयडीसी मध्ये कोणत्या जाती विशिष्ट जाती धर्माचे कामगार आहेत का? ही कंपनी या कंपनी एका विशिष्ट जातीचे असं नाही, सगळेच आहेत लोक. तर त्या काळामध्ये 12 तासाची ड्युटी असायची सगळ्या कामगारांना. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे मजूर मंत्री झाले ते 12 तासाची ड्युटी 8 तासावर आणली. 8 तास. आणि 8 तास संपल्यानंतर त्यांना ओव्हरटाईम मिळत नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केला आणि 8 तासाच्या वर 1 तास जरी झाला तर त्याला ओव्हरटाईम दिला पाहिजे, हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी करून घेतला. आठवड्याची सुट्टी नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांनी आठवड्याची एक सुट्टी त्यांना मिळाली पाहिजे, हप्त्याची मिळाली पाहिजे. ती एक सुट्टी त्यांनी बाबासाहेबांनी आठवड्याची एक सुट्टी मंजूर करून घेतली. आमच्या महिला काही सरकारी सर्व्हिसला असायच्या, त्यांना प्रसूतीची रजा नसायची त्या काळात. आता रजा मिळते ना? किती महिने रजा मिळते? माझ्या माहितीप्रमाणे 6 महिने रजा मिळते आणि ती पगारी असते. हे काम कोणी केलं? मजूर मंत्री असतात बाबासाहेबांनी करून घेतलं की ज्या महिला नोकरीला जातात त्या जर त्यांची डिलिव्हरी होत असेल त्या बाळंतपणाची त्यांना सुट्टी मिळावी आणि त्याचा पगार मिळावा, म्हणजे प्रसूती रजा त्यांना मिळाली पाहिजे. हा कायदा बाबासाहेबांनी बंद केला. बाबासाहेबांनी अनेक कायदे केले. म्हणजे कारखाना अधिनियम बाबासाहेबांनी बनवला. ESI बाबासाहेबांनी बनवलं. ESI म्हणजे आमच्या कामगारांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे त्यासाठी ESI कामगार बाबासाहेबांनी निवडलं. राज्य कामगार विमा योजना त्यांनी निवडली. त्याच्यानंतर जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतो की ज्याच्यातून लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे याची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आज काय एम्प्लॉयमेंट एक्सचेंज दिसते का? कुठं नावही नाही, सगळं बंद होतं. आज 2 कितीतरी करोड लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, घरी बसलेल्या बेरोजगार आहेत. किती भयानक परिस्थिती आहे आज. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टी त्या काळात करून ठेवलेल्या आहेत. आणि जवळपास दुसरं काम बाबासाहेबांनी केलं की बाबासाहेबांकडे एक पाटबंधारे खातं त्या काळात इंग्रजांनी दिलं होतं 1942 साली. बाबासाहेबांनी पाटबंधारे खातं ताब्यात आल्यानंतर काय केलं? सोन नदीचा प्रकल्प केला, दामोदर नदीचा प्रकल्प केला, हिराकुंड नदीचा प्रकल्प केला, मुरमुडी धरण बांधली बाबासाहेबांनी. आणि त्या धरणावर बाबासाहेबांनी 1942 साली विजेचे प्रकल्प निर्माण केले. ज्या काळात आम्हाला कंदील नव्हता, अभ्यास करायला नव्हता, आज सगळीकडे वीज निर्माण आहे. ही जी काही वीज दिसते आहे हे बाबासाहेबांची पुण्याई आहे. या विजेमध्ये एवढं मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. या देशाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलं. या देशाच्या विकासासाठी बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. पण आम्ही त्यांना एकच लेवल लावतो, बाबासाहेब दलितांचे. म्हणजे आमची बुद्धी आम्ही किती नाव यासाठी वापरतो बघा. आम्ही वाचन करतो केवळ दलितांचे बाबासाहेब, पण बाबासाहेबांनी या देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी, प्रत्येक देशात महिलांसाठी, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे. पण हे आम्ही बघत नाही. म्हणून आज आपण बघतो की आज सुजलाम सुफलाम देश आहे पाटबंधारे खातं आणि आज सगळ्यांना पाणी मिळत आहे ते बाबासाहेबांची बदलत आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी एक महान बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहिलं. संविधानामध्ये अनेक बाबासाहेबांनी कलम लिहिली ते भारताच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाले पाहिजे हे कलम लिहिली. त्या काळामध्ये मतदानाचा अधिकार सर्वसामान्य लोकांना नव्हता. जे लोक टॅक्स भरतात त्यांनाच फक्त मतदान करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी तेव्हा काढून टाकले. ज्याचं वय 18 वर्षाच्या वर आहे त्या प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे हे बाबासाहेबांनी घटनेच्या आर्टिकल 326 मध्ये तरतूद करून ठेवली. 326 आर्टिकल घटनेचा, संविधानाचा तरतूद करून ठेवली. म्हणून आज प्रत्येक माणसाला मताचा अधिकार आहे. कशामुळे? केवळ मताचा अधिकार नाही, मताचा अधिकार नाही तर तो मताचा अधिकार म्हणजे राजा बनण्याचा अधिकार आहे. तुम्ही उद्या राजा पण बनवू शकता. तो ही तो लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणीही राजा बनवू शकते. ही लोकशाही बाबासाहेबांनी निर्माण केली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर महान होते हे त्यांच्या ह्या कार्यकर्त्यांना दिसून येते. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढंच नाही की जे काही संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची बाबी लिहिली आहे की
शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंटनी त्याला बी दिलं पाहिजे, त्यांना खतं दिली पाहिजे, त्यांना शेतीची अवजारं दिली पाहिजे, त्यांना शेतीत राबण्यासाठी बैलाच्या कर्जासाठी दिलं पाहिजे. हे गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे, जेणेकरून शेतकरी मोठा होईल आणि उत्पन्न वाढेल. त्या उत्पन्न वाढल्यानंतर त्याच्या शेतीच्या मालाला भाव भेटला पाहिजे. हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आम्ही संविधान वाचत नाही तेव्हा आम्हाला माहित नाही. आणि म्हणून आज आम्हाला तसं मिळते का? मी सुद्धा एक शेतकरी आहे. 1.5-2 लाख रुपये सोयाबीनवर मी खर्च करतो आणि 50,000 सोयाबीन विकतो. 1.5-2 लाख खर्च होतो. बी बियाणं खत देतं आणि होतं किती सोयाबीन? 50,000. मग सांगा, जे बिचारे गरीब शेतकरी आहेत आत्महत्येशिवाय पर्याय आहे त्यांना? मग आज जे शेतकरी भारतामध्ये आत्महत्या करतायत, जे गव्हर्नमेंट त्यांना काही देत नाही, गव्हर्नमेंट त्या संविधानाप्रमाणे त्यांना सुविधा देत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत. जर संविधानाची अंमलबजावणी झाली, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि सुजलाम सुफलाम सगळे शेतकरी सुखी असतील, पण ते होत नाही. पण ते होत नाही. म्हणजे एवढं संविधान भारतातलं सगळ्यात एवढं श्रेष्ठ आहे. जगात अनेक लोक म्हणतात की आमच्या देशामध्ये जर काही प्रॉब्लेम आले तर आम्ही भारताच्या संविधानाकडे बघतो आणि त्या संविधानातल्या काही बाबी घेऊन आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बाबासाहेबांनी जसं संविधान लिहिलं ते जगामध्ये गेलं आणि जगाच्या लोकांनी अनेक तारा पाठवल्या की बाबासाहेबांनी सर्वोत्कृष्ट संविधान लिहिलेलं आहे. कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना तार पाठवली की इतकं उत्कृष्ट संविधान तुम्ही केलं म्हणून आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत. आणि मग सत्कार केल्यानंतर त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये दिलीप ही पदवी त्यांनी बहाल केली. आणि त्याच्यानंतर उस्मानिया विद्यापीठ यांनी सुद्धा बाबासाहेबांचा एवढं मोठं चांगलं संविधान लिहिल्यामुळे त्यांना सत्कार केला. महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यापीठांना अजून सत्कार केलेला नाही. भारत रत्न देण्यासाठी बाबासाहेबांनी किती उशीर लावला. म्हणजे एवढं महान काम बाबासाहेबांनी केलं. एक छोटीशी फक्त गोष्ट सांगतो आणि मी लांबेल भाषण त्या ठिकाणी थांबवतो. व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे. व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे. ते कितीतरी वर्ष अमेरिका सोबत लढलं आणि अमेरिका बलाढ्य राष्ट्र आहे. अमेरिका बलाढ्य राष्ट्र आहे. व्हिएतनाम छोटंसं राष्ट्र आहे. त्यांचे कितीतरी वर्ष लढाया चालू होत्या, पण अमेरिका व्हिएतनामवर विजय प्राप्त करू शकलं नाही. पत्रकारांनी त्या व्हिएतनामच्या अध्यक्षाला विचारलं की तुमचं एवढं छोटंसं राष्ट्र आहे आणि एवढं मोठं बलाढ्य अमेरिका राष्ट्र आहे, तुमच्यावर विजय प्राप्त करतो तुम्ही पराभव का होत नाही तुमचा? त्यावेळेला तो अध्यक्ष काय म्हणतो की आम्हाला एका महापुरुषाची प्रेरणा आहे म्हणून आमचा पराभव होतो. पत्रकारांनी विचारलं कोणाची प्रेरणा आहे? त्यावेळेला तो व्हिएतनामचा अध्यक्ष म्हणतो भारतातला एक महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याची प्रेरणा आम्हाला आहे म्हणून आम्ही त्यांचा पराभव केला. तो मेला अध्यक्ष आणि त्या दुसरा अध्यक्ष आला, तो भारतामध्ये आला. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी इथल्या लोकांना सांगितलं की मला इथल्या काही महापुरुषाच्या समाधी दाखवा. मग इथल्या लोकांनी गांधीची समाधी दाखवली, नेहरूची समाधी दाखवली, इंदिरा गांधीची समाधी दाखवली. तो म्हणून मला बाबासाहेबांची समाधी दाखवा. आणि मग दिल्लीतून त्याला मुंबईमध्ये आणलं आणि मुंबईमध्ये बाबासाहेबांची समाधी चैत्यभूमीला आहे तिथं त्याला नेलं. तिथं तो नतमस्तक झाला, बाहेर आला आणि त्याची माती आपल्या एका पिशवीत भरली आणि ती पिशवी त्याने कुठे नेली? त्यांच्या राष्ट्रामध्ये नेली. पत्रकारांनी विचारलं तुम्ही हे काय करता? त्यावेळेला त्यांनी सांगितलं या भूमीमध्ये बाबासाहेबांसारखे महान पुरुष जन्माला आलेले आहेत. हीच माती मी माझ्या देशात करणार आहे आणि माझ्या देशामध्ये असे महापुरुष जन्माला येतील आणि ते आमचा देश चालवतील. म्हणजे बाहेरचे लोक बाबासाहेबांना किती मानतात हा त्याचा एक भाव आहे. म्हणून मित्रांनो मला सांगायचं आहे की बाबासाहेबांसारखा महान माणूस आपण वाचला पाहिजे. आम्ही वाचत नाहीये. कोणीतरी काहीतरी सांगायचं तर ऐकायचं बस. लढा, जय भवानी जय शिवाजी कापा, तसं एवढंच आम्हाला माहिती आहे. पण खरा इतिहास आम्हाला माहिती नाही. खरा इतिहास आम्हाला माहिती असला पाहिजे. बाबासाहेबांचा हा खरा विचार आपण माहिती असला पाहिजे. तो एक विचार आहे, त्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. जर पुस्तकं वाचली तर बाबासाहेब किती महान आहेत हे आपल्याला कळून चुकेल. आणि म्हणून मित्रांनो ही जी जयंती आम्ही साजरी करतो केवळ आनंदाचा उत्सव म्हणून नाही, तर हे महापुरुषांचे विचार लोकांना तळागाळामध्ये गेले पाहिजे, तळागाळामध्ये जनजागृती या विचाराला झाली पाहिजे. आणि म्हणून ही जयंती आपण साजरी केली पाहिजे. मी पुन्हा यांचे आभार व्यक्त करतो की पूर्ण सोसायटीच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे जयंती केली. पुन्हा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय भीम जय भारत. धन्यवाद.
यानंतर गोडके काका त्यासमोर त्यांचे मनोगत व्यक्त